नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या भागामध्ये तुम्हाला 5 रांगोळ्या बघायला मिळणार आहेत. तर 5ही रांगोळ्या एकदम सोप्या, कमी वेळात होणाऱ्या आणि छान-छान रांगोळ्या आहेत. तुम्हाला नक्की जमतील, नक्की ट्राय करा. जमत नाही म्हणून सोडून देऊ नका मैत्रिणींनो. प्रॅक्टिस करा, रोज प्रॅक्टिस करा, रोज दारासमोर रांगोळी काढा. तुम्हाला नक्कीच एक दिवस रांगोळी जमणार आहे. तर आपली जी पहिली रांगोळी आहे त्यात आपण स्टेन्सिलच्या मदतीने शुभ लाभ काढून घेतलं आणि दोन्ही साईडला लाल आणि पिवळ्या कलरच्या लाईन काढून घेतल्यात. तर लाल पिवळा कलर एकदम छान दिसतो रांगोळीमध्ये. जेव्हा आपण ब्लॅक बॅकग्राऊंडवर रांगोळी काढतो तेव्हा तर खूपच उठून दिसते हे दोन्ही कलर. जसे की आपण हळदी-कुंकू वाहतो, त्याऐवजी आपण हे रांगोळीतले लाल आणि पिवळा कलर वापरतो. कारण की जेव्हा आपण दारासमोर रांगोळी काढतो आणि समजा एखाद्याचा पाय पडला, त्यावर हळदी-कुंकू जर टाकलं, तर तो पाय पडला नाही पाहिजे, त्यामुळे आपण हेच कलर वापरतो. त्यानंतर आपण अर्धगोलमध्ये टिपके काढून घेतले आणि प्लास्टिकच्या चमच्याने त्याला आकार देऊन घेतलाय फुलासारखा. दोन्ही साईडला टिपके काढलेत. तर आपली ही रांगोळी रेडी झालेली आहे. खूप सोपी, सुंदर. तुम्ही देवघरासमोर किंवा तुळशीसमोर जर काढायला तुम्हाला वेळ असेल तर काढू शकतात. एकदम छान रांगोळी दिसायला पण खूप सुंदर दिसते. पुढची रांगोळी आपली 4 ते 4 ठिपक्यांची आहे. या प्रकारची रांगोळी आपण आधी ट्राय केली आहे. पण आपण थोडी दुसरी डिझाइन ॲड केली यामध्ये. अधिक महिन्याच्या रांगोळ्या पण भरपूर आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तर त्यालाही चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर किंवा आपले ते व्हिडिओ बघायला विसरले असाल किंवा वेळेअभावी व्हिडिओ बघता नाही आले, तर तुम्ही एकदा चॅनलला नक्की भेट द्या आणि आपले व्हिडिओ बघा. अशाच छान-छान रांगोळ्या बघण्यासाठी रोज तुमच्या दारासमोर जर नवीन रांगोळ्या काढायच्या असतील, नवीन रांगोळ्या शिकायच्या असतील, काही टिप्स आणि ट्रिक्स शिकायच्या असतील रांगोळीबद्दल, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण की खूप सुंदर सोप्या रांगोळ्या तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज बघायला मिळतील आणि ते पण एकदम सोप्या, कमी वेळात होणाऱ्या, कमी कलरमध्ये काढता येतील अशाच रांगोळ्या मी तुम्हाला रोज दाखवत असते. रोज दुपारी 1 वाजता आपला लाँग व्हिडिओ अपलोड होतो. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघत चला आणि म्हणजे तुमच्या 24 तासांमधले फक्त 10 मिनिटं तुम्हाला रांगोळीसाठी वेळ द्यायचा आहे आणि पुढचे 10 मिनिटं तुम्हाला रांगोळी काढण्यासाठी वेळ द्यायचा आहे. असा पूर्ण टोटल रांगोळीसाठी 20 ते 25 मिनिटांचा वेळ द्यायचा आहे मैत्रिणींनो. तर जे रांगोळी लव्हर्स आहेत किंवा ज्यांना रांगोळी काढायला आवडते, त्यांच्या ते व्यक्ती तर देतीलच रांगोळीसाठी टाईम. पण ज्या मैत्रिणी अजूनही रांगोळी काढत नाही किंवा ज्यांना रांगोळी काढायला आवडतं पण जमत नाही, त्यांनी ही रांगोळी काढायला सुरुवात करा. दारासमोर काढा, तुळशीसमोर काढा, देवासमोर काढा. थोडी-थोडी रांगोळी शिकली की प्रॅक्टिस केली की आपोआप रांगोळी जमेल आणि तुम्हाला एक समाधान वाटेल मनाला, की "अरे बापरे! आपण पण रांगोळी काढायला शिकलोय. छान-छान डिझाईन जमताय आपल्याला." त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचंय मैत्रिणींनो, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि रोज आपले व्हिडिओ बघायचे. व्हिडिओ नुसतं बघून चालणार नाही मैत्रिणींनो, तर तुम्हाला त्या प्रॅक्टिस पण करायच्या आहे रांगोळ्यांच्या. तर नक्की तुम्ही कराल मला अशी आशा आहे आणि तशी मला कमेंट पण करा. मी वाट बघेल तुमच्या कमेंटची. पुढची रांगोळी बघू शकता तुम्ही. फूल काढलंय आपण आणि असा वेलीचा आकार देऊन मोर जसा असतो त्या टाईप रांगोळी काढली आपण. तर ही फ्री हँड रांगोळी बऱ्याच मैत्रिणींना फ्री हँड रांगोळ्या पण आवडतात. तर याच्या पुढच्या 2-3 रांगोळ्या पूर्ण फ्री हँड रांगोळ्या आहेत. तर नक्की ट्राय करा. जमतील नक्की. याला नंतर आपण जो वरती आकार दिलाय तो बोटाने व्यवस्थित त्याला शेप देऊन घेतलाय. तर आतमध्ये आपण पाकळ्यांमध्ये अशा लाईन्स काढतोय. तुम्ही कलरही भरू शकतात. पण मी जास्त कलर नाही भरलेले. व्हाईट कलर आणि थोडासा लाल पिवळा कलर वापरलेला आहे. कारण की कारण आपल्याला एवढ्या सकाळी कलरफुल रांगोळ्या काढायला वेळच नसतो. काही मैत्रिणींना असतो वेळ, पण बऱ्याचदा मैत्रिणींना कारण की मी स्वतःवरून सांगते, मला पण जास्त वेळ नसतो. तर मी पण व्हाईट रांगोळी काढते आणि त्यामध्ये थोडासा लाल आणि पिवळा कलरच टाकत असते. तर आपल्या ज्या मी रोज रांगोळी काढते ना मैत्रिणींनो, त्याची पण मी अधूनमधून पोस्ट टाकत असते. रोज सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान, तर चेक करत चला. आणि तुम्हाला जर त्यातल्या रांगोळ्या आवडल्या तर तुम्ही नक्की ट्राय करत राहा. पुढची रांगोळी आपण असा रिंग घेतलेली आहे आणि बॉटलच्या मदतीने मोठे-मोठे टिपके काढून घेतले आणि ब्रशच्या मदतीने त्याला पाकळ्यांसारखा आकार देतोय फुलाचा. तुमच्याकडे जर असा ब्रश वगैरे नसेल तर आपला जो पेन असतो त्याच्या मदतीने पण असा आकार देऊ शकतात. नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना पण जास्तीत जास्त शेअर करा.
तर यामध्ये पण आपण ना तसाच आकार काढलेला आहे आणि बोटाच्या मदतीने बघा त्याला व्यवस्थित शेप देऊन घेतलेला आहे. सुंदर आहेत, सोप्या आहेत आणि एकदम साध्या डिझाईन्स आहेत, पण दिसायला छान आहेत, आकर्षक आहेत. एकदम तुमच्या दरवाजाला शोभाच येऊन जाईल अशा रांगोळ्या आहेत. आणि रांगोळी काढल्यानंतर तर सांगायलाच नको किती भारी वाटतं एकदम जेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करतो. तुम्ही बघा मैत्रिणींनो, म्हणजे रांगोळी न काढल्यानंतर कसं वाटतं, म्हणजे रांगोळी काढत नाही आपण तर कसं वाटतं दारात आणि रांगोळी काढल्यानंतर कसं वाटतं यातला फरक मला सांगू शकतात? तर एकदम भारी वाटतं रांगोळी काढल्यानंतर. म्हणजे जेव्हा आपण घरात प्रवेश करतो तेव्हाच एक पॉझिटिव्ह वाइब्स येतात रांगोळी काढल्यानंतर. बोटाच्या मदतीने त्याला व्यवस्थित शेप देऊन घेतलेला आहे. तुम्ही हे आकार शिकलाच असाल एवढ्या दिवसांमध्ये. तर बरे तुम्ही जर जुने सबस्क्रायबर असाल ना भरपूर असे, तसं तर आपल्या चॅनलला ओपन करून आता 2.5 वर्ष होईल. म्हणजे 2 वर्ष आणि 5 महिने झालेले आहेत. तर जे पूर्वीपासूनचे जे म्हणजे 2.5 वर्षापासूनचे सबस्क्रायबर असतील, आता हे तर काही सांगू शकत नाही आपण कोण पूर्वीपासून म्हणजे एकदम जुने सबस्क्रायबर आहे. पण जे पहिल्यापासून आपले व्हिडिओ बघतात, त्यांना समजलंच असेल आपण कसे-कसे आकार काढतो, कसे टिपके वगैरे काढतो आणि तसं तर बेसिक रांगोळीचे पण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आणलेले आहेत. जे नवीन असतील त्यांनी नक्की बघा, प्रॅक्टिस करा. पुढची रांगोळी पण त्या टाईपमधलीच आहे. ते चोचीला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा असं टोकदार बोटाच्या मदतीने. हे असे आकार द्यायचे असले ना मैत्रिणींनो खाली ग्रेनाइट किंवा आपली जी फरशी असते प्लेन एकदम टाईल त्याच्यावर देता येतो. आपली जी शेणाने सारवलेली जमीन असते त्याच्यावर असे बोटाने वगैरे आपण आकार नंतर देऊ नाही शकत. खडबडीत जागा असते ती. तर ही रांगोळी आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल मैत्रिणींनो, तर बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करा. म्हणजे मी ज्या पण पोस्ट टाकेल, व्हिडिओ टाकेल किंवा काही फोटोज वगैरे टाकेल रांगोळीचे, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला ते पोस्ट वगैरे बघता येईल. जास्तीत जास्त शेअर पण करा व्हिडिओ. जास्तीत जास्त कमेंट्स करा. चला तर भेटूया पुढच्या भागात अशाच सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या रांगोळीसोबत. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा. धन्यवाद.